नमस्कार मंडळी, आज आपण गावाकडच्या पद्धतीने अंडा करी कशी करायची ते पाहूया। 5 ते 6 लोकांसाठी किंवा ऑर्डरसाठी तुम्ही ही अंडा करी बनवू शकता। खूप सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशी एक छोटी वाटी घेतली, त्यानेच मोजून सर्व घेतलेलं आहे। 2 छोटे कांदे, धने घेतले आहे 1.5 वाटी, 1 वाटी सुकं खोबरं, 1 वाटी फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे घेऊ शकता आणि 1 वाटी बाजरी घेतलेली आहे। 2 मोठे कांदे, लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य आता आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया। छोटं भांडं असल्यामुळे 2 वेळेस वाटावं लागेल। तुमच्याकडे मोठं जर भांडं असेल त्यामध्ये तुम्ही एकदाच वाटू शकता। थोडं थोडं पाणी घालून आपण हे बारीक असं आपल्याला वाटण तयार करायचं आहे। अशा पद्धतीने मस्त बारीक अशी पेस्ट केलेली आहे। एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि दुसरं सुद्धा अशाच पद्धतीने मी वाटून घेत आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी आपलं हे वाटण आता मस्त तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने मी वाटून एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आणि आता आपण इकडे फोडणीची तयारी करूया। अंडी कुकरला उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि लगेच फोडणीची तयारी करूया। इकडे पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। एका वाटीने मोठी वाटी तेल घेतलेलं आहे आणि छान असं गरम झालेलं त्यामध्ये आता मोहरी टाकून घेतली। मोहरी छान तडतडलेली आहे। थोडंसं आपण जिरं टाकूया आणि जिरं बी छान फुललेलं आहे। त्यामध्ये थोडंसं लसण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली, याचा कलर चेंज होईपर्यंत परतायची आहे। आणि यामध्ये लगेच आता आपण कांदा टाकूया। एक मोठा कांदा कापून घेतलेला आणि कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि लो फ्लेमवर आपण हा परतून घेऊया। कांदा छान असा आपला भाजत आलेला आहे। तुम्ही पाहू शकता कलर मस्त चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया कापलेला, 1 टोमॅटो कापून घेतलेला। तुम्ही याची ग्रेव्हीसुद्धा करून टाकू शकता टोमॅटोची आणि छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। हा पण टोमॅटो नरम होईपर्यंत आपण मसाले काय काय घ्यायचे ते बघूया। वाटीमध्ये घेतलेला आहे चमचाने मोजून 2 चमचे तिखट घेतलेला आहे, मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि हळद घ्यायची आहे अर्धा चमचा, किचन किंग मसाला घेतला आहे 1.5 चम्मच आणि कांदा मसाला घ्यायचा आहे। किचन किंग मसाल्याची रेसिपी मी चॅनलवरती शेअर केलेली आहे। कांदा मसाला 2 चमचा घेतलेला आहे आणि तरीवाली मिरची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून आता हे मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। त्यामुळे आपली भाजी 1 नंबर होते मंडळी। पूर्ण गुठळे यामधले फोडून घ्यायचे आहे। आता आपली ही पेस्ट तयार झालेली आहे, साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपलं टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला असेल आणि पाहू शकता टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण वाटून घेतलं ते सर्व वाटण यामध्ये टाकून द्यायचं आणि छान असं तेलामध्ये 2 मिनिटे आपण फ्राय करून घेऊया। आता पूर्णपणे तेलामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे मसाल्याची ती सर्व पेस्ट यामध्ये टाकूया आणि गरम पाणी साईडला ठेवायचं आहे करायला आणि ही मिक्स करून घेऊया आधी आपण आणि जसं लागेल तसं यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया गरम, म्हणजे छान अशी तर्रीसुद्धा येते आणि चवसुद्धा छान लागते। मिक्स झालेला आहे। आता थोडासा मसाला डब्याला लागला होता, थोडंसं गरम पाणी घेतलं आणि ते यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया। एकदम सोपी पद्धत आणि कमी वेळात होणारी ही भाजी आहे मंडळी। तुम्ही जेव्हा पाहुणे येतील तेव्हा ही झटपट अशी भाजी तयार करू शकता आणि 1 चमचा पुदिन्याची पेस्ट टाकते आहे। तुमच्याकडे पुदिन्याची पानं असेल ते तुम्ही वाटून टाकले तरी चालते मसाल्यामध्ये। माझ्याकडे पेस्ट होती त्यामुळे मी टाकली आणि मस्त असं आपण हे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटे। छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊया। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला असा परतून घ्यायचा आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे। अजून 2 ते 3 मिनिटे आपण शिजून घेऊया। तुम्ही पाहू शकता अजून छान असं तेल सुटलेलं आहे, पूर्णपणे कडेला असं तेल लागलेलं आहे याला आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला हे, म्हणजे बुडाला लागत नाही। आणि लगेच आपण यामध्ये गरम पाणी टाकूया। तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ तुम्ही याचा रस्सा बनवू शकता। आपण 5 ते 6 माणसासाठी बनवत आहोत त्याप्रमाणे बनवायचं आहे। तुम्ही किती माणसाचा बनवत आहात त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता, घट्ट किंवा पातळ। आता गरम पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आणि 3 ते 4 मिनिटे आपल्याला शिजून घ्यायचा आहे हा मसाला, म्हणजे पूर्णपणे एकजीव होतो आणि घट्टसुद्धा होतो अजून। त्यामुळे आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे याला, झाकण न ठेवता आपल्याला याची मस्त अशी उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे
आता आपली करी तयार झालेली आहे। तुम्ही यामध्ये अंडी टाकून एक उकळी काढू शकता किंवा डायरेक्ट ताटामध्ये सुद्धा जेवायच्या टायमाला घेऊ शकता। आता मी ताटामध्ये काढून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरतून अंडी टाकायची आहे किंवा तुम्ही उकडलेले अंडीचे 2 तुकडे करून थोडेसे तेलावरती फ्राय करू शकता। आता मी अख्खेच अंडे घेतलेले आहे, ते मस्त या रश्श्यामध्ये टाकायचे आणि वरतून थोडासा रस्सा टाकायचा आहे। हे सुद्धा असे छान लागतात आणि वरतून थोडासा रस्सा टाकलेला आहे। यासोबत लिंबू, कांदा आणि वरतून थोडीशी कोथिंबीर। ही झालेली आहे आपली मस्त अशी अंडा करी तयार, एकदम गावरान पद्धतीने। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा मंडळी आणि तुम्हालाही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।